नमस्कार. पालघर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्र भूषण तीर्थ डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने संपूर्ण जव्हार शहरात स्वच्छता अभियान मोहीम यशस्वी. महाराष्ट्र भूषण तीर्थ डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्या वतीने रविवार दिनांक 1 मार्च रोजी जव्हार शहरात व्यापक स्वच्छता अभियान राबवण्यात आले. सकाळी 7 ते 11:30 या कालावधीत पार पडलेल्या या मोहिमेत सुमारे 352 सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत शहरातील प्रमुख शासकीय कार्यालये, रस्ते व सार्वजनिक स्थळांची स्वच्छता केली. आदरणीय तीर्थरूप डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री हरिश्चंद्र भोये साहेब यांनी अभियानस्थळी उपस्थित राहून स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी स्वतः खराटा हाती घेत श्रमदानात सहभाग घेतला. तसेच जव्हार नगर परिषदेचे माजी सभापती श्री गणेश राजपूत साहेब यांनीही मोहिमेत सहकार्य केले. विजय स्तंभते सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय, जिल्हा आरोग्य कार्यालय, भारतरत्न राजीव गांधी स्टेडियम परिसर, नगरपालिका शाळा, पोलीस अधीक्षक कार्यालय, तहसील व पंचायत समिती कार्यालय, हनुमान पॉइंट, सूर्या तलाव, श्री राम मंदिर, खंडेराव मंदिर, महालक्ष्मी मंदिर, जिमखाना परिसर, एसटी स्थानक, विविध बँका, सार्वजनिक वाचनालय, वन विभाग कार्यालय, नगर परिषद कार्यालय, आदिवासी भवन, पोलीस ठाणे, पोस्ट कार्यालय, पतंगशाह कुटीर रुग्णालय आदी ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेत 2 ट्रॅक्टर, 6 कचरा गाड्या, 254 झाडू, 20 घमेले, 31 कोयते, 32 पंजे, 16 फावडी, 24 विळे तसेच 450 मास्क व 410 जोड्या हातमोज्यांचा वापर करण्यात आला. सुमारे 50,025 चौरस मीटर क्षेत्र स्वच्छ करण्यात आले. 10.900 टन सुका कचरा व 1 टन ओला कचरा संकलित करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. ओला कचरा वाहतुकीसाठी ट्रॅक्टरच्या 26 फेऱ्या करण्यात आल्या. नगर परिषद जव्हार यांच्या सहकार्याने पार पडलेल्या या मोहिमेमुळे शहरातील प्रमुख भाग स्वच्छ झाले असून नागरिकात समाधान व्यक्त होत आहे. केवळ प्रतिकात्मक कार्यक्रम न ठेवता प्रत्यक्ष श्रमदानातून स्वच्छता राबवण्यात आल्याने उपक्रमाची शहरभर चर्चा सुरू आहे.